नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई, हमाल आणि फराश त्याचबरोबर चालक आणि लिपिक पदासाठीच्या परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांसाठी आजची ही खूपच महत्त्वाची अशी अपडेट आहे. निकाल हा कधी लागणार? अपेक्षित कट ऑफ जी आहे शिपाई, हमाल आणि फराश या 3 पदांसाठीचा निकाल बाकी आहे. चालक पदासाठीचा लागलाय. लिपिक पदासाठी सुद्धा जाहीर झालेला आहे. त्यांच्या पुढच्या स्टेपच्या आहे म्हणजे यामध्ये मुलाखत असेल, कौशल्य चाचणी या बाकी आहेत. तर त्याबाबत सुद्धा जाणून घेऊयात. आता यामध्ये मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारले जातील आणि फिजिकल टेस्ट जी आहे, शारीरिक चाचणी, शिपाई, हमाल आणि फराश यामध्ये काय तपासलं जाईल, कशी चेकिंग केली जाईल याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकालाबाबतची सगळ्यात मोठी अपडेट. सध्या मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील काही पदांसाठीचे निकाल हे अद्यापही जाहीर झालेले नाही आहेत आणि या भरती प्रक्रियेचं काम पूर्ण झालं असून निकाल हा वेबसाईटवर अपलोड करण्यासाठीचं काम सध्या सुरू असल्याची माहिती ही आलेली आहे. याचाच अर्थ पुढच्या आठवड्यामध्ये हा निकाल लागू शकतो. आता म्हणून अनेक उमेदवार ज्या निकालाची वाट पाहत आहेत तो लवकरच शिपाई, हमाल आणि फराश या तिन्ही पदांसाठीच्या 900 जागांसाठीचा जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल कधीपर्यंत लागू शकतो? तर सध्या उपलब्ध माहितीनुसार 27 जुलै ते 30 जुलै या तारखेमध्ये या निकाल जो आहे या कालावधीमध्ये म्हणजे या आता जो आठवडा चालू होतोय या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे. मात्र अधिकृत तारीख जी आहे ऑफिशियल अपडेट ही नसून फक्त अंदाजित संभाव्य तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट चेक करणं आवश्यक आहे आणि तुमच्यासाठी हे आपण काम करत असतो की लगेचच निकाल आल्यानंतर तुमच्यापर्यंत या निकालाचे अपडेट पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे अपेक्षित कट ऑफ हा किती लागू शकतो, किती कमी जास्त होऊ शकतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याबाबतची माहिती दिलेली होती. शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी 30 गुणांच्या पेपरमध्ये अंदाजे सेफ झोन जो आहे हा कसा असेल 19 ते 24 गुण सुरक्षित सेफ झोन मानला जाऊ शकतो. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये जागा कमी असल्यामुळे 22 ते 25 किंवा त्यापेक्षा जास्त गुण लागण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे थोडासा वरती हा जाऊ शकतो नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी. लक्षात ठेवा फक्त हा अंदाजित कट ऑफ आहे, अधिकृत कट ऑफ नसून फक्त उपलब्ध माहितीनुसार केलेला अंदाज आहे. यापेक्षा थोडासा कमी खाली वर खाली होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. जेव्हा निकाल लागेल तेव्हा निकालाबाबतची जी महत्त्वाची अपडेट आहे की निकाल कशा पद्धतीने लागलाय, किती कमी जास्त झालाय याची अपडेट जी आहे त्यामध्ये PDF मध्ये तुमचा अधिकृत कट ऑफ जो आहे दिलेला असेल. तर ही माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. मात्र सध्याच्या अपडेटनुसार आपण जर पाहिलं तर 19 ते 24 गुण हा सेफ झोन असेल. त्यापेक्षा थोडासा वरती खालती गेला तर 22 ते 25 पर्यंत हा जाण्याची शक्यता आहे. कमी होण्याची शक्यता मात्र सगळ्यात कमी आहे. आता यानंतरनं जी मुलाखत घेतली जाईल, उमेदवारांची निवड म्हणजे शॉर्टलिस्टची यादी जाहीर झाल्यानंतरनं त्या पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. शारीरिक चाचणीसुद्धा असेल. तर मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न हे विचारले जातील? जर तुमची निवड जी आहे पुढील टप्प्यासाठी झाली तर सर्वप्रथम स्वतःची ओळख जी आहे, तुम्हाला नाव वगैरे विचारलं जाईल. यामध्ये सोपे प्रश्न असतात. तुमचं नाव काय, तुम्ही कोणत्या गावच्या आहात, त्याचबरोबर शिक्षण हे किती झालं आहे, कुटुंबाबद्दलची थोडी माहिती यामध्ये विचारली जाऊ शकते. त्यानंतरनं तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचं काम तुम्हाला माहिती आहे का, असा प्रश्नसुद्धा हा विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने सोप्पा असा इंटरव्ह्यू जो आहे मुलाखत घेतली जाऊ शकते. याशिवाय GK काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ तुमच्या जिल्ह्याची माहिती, महाराष्ट्रातील महत्त्वाची ठिकाणं, सध्याच्या चालू घडामोडी असतील, मुंबई उच्च न्यायालयाबद्दल थोडीफार माहिती विचारली जाऊ शकते. आता मुलाखतीमध्ये कोणत्या गोष्टीकडं विशेष लक्ष देणं आवश्यक आहे? फॉर्मल आणि चांगला पोशाख, नम्रपणे बोलणं, आत्मविश्वास, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आधार आणि स्पष्ट संवाद हा आवश्यक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही चांगल्या ठेवलात तर त्यामध्ये तुमचा इफेक्ट जो आहे
जाणवून तुम्हाला चांगले गुण हे मिळू शकतात. आता मुलाखत झाली त्याच्यानंतरनं फिजिकल टेस्ट, शारीरिक चाचणी जी घेतली जाईल तर ही कशी असेल? शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी काही ठिकाणी प्रत्यक्ष काम करून यामध्ये फिजिकल टेस्टमध्ये दाखवावं लागेल. उदाहरणार्थ फाईलचे गठ्ठे उचलणं, खुर्च्या किंवा टेबल हलवणं, स्वच्छतेचं काम, दिलेलं काम वेळेत पूर्ण करणं. यामध्ये तुमची चपळता, स्टॅमिना आणि काम करण्याची तयारी ही तपासली जाऊ शकते आणि त्यानुसार तुम्हाला गुण दिले जाऊ शकतात. आता या सगळ्यासाठी तयारी कशी केली जाऊ शकते? तर आत्तापासूनच पुढील गोष्टींचा सराव करा. यामध्ये सोपे प्रश्न जे काही मुलाखतीसाठी असतात त्याची तयारी, अर्ज केलेल्या पदाच्या जबाबदाऱ्या तुम्ही समजून घ्या, जिल्हा महाराष्ट्र आणि चालू घडामोडी लक्षात ठेवा, रोज चालणे, हलका व्यायाम यावर लक्ष द्या, मुलाखतीवर वेळेवर आणि फॉर्मल ड्रेसमध्ये उपस्थित राहा. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मुलाखतीला जायला, इंटरव्ह्यूला जायला उशीर करू नका. महत्त्वाची सूचना म्हणजे निकाल जाहीर झाल्यानंतरच अधिकृत कट ऑफ जो आहे हा स्पष्ट होईल. त्यामुळे सध्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला चांगले गुण असतील आणि सेफ झोनमध्ये तुम्ही येत असाल तर 100% तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव असेल. लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये ही यादी जाहीर होईल. या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.